नमस्कार मित्रांनो, एनबी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नितीन भाले. लातूर जिल्ह्याचे खासदार प्रत्येक वेळा लातूरच्या हितासाठी, आपलं हित जोपासण्यासाठी कार्यरत असतात. लातूरमध्येच नव्हे तर लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक वेळेला त्यांनी जेव्हा जेव्हा सर्वे केलेला आहे आणि निरीक्षण केलेलं आहे, त्याची गुहार म्हणून केंद्र शासनाकडे प्रत्येक वेळेला त्यांनी पाठपुरावा करत आपल्या मागणीला यश पोहोचवण्याचं कार्य ते सतत सातत्याने करत असतात. आजच आपण पाहत आहोत की लातूर जिल्ह्यामधला बोगी प्रकल्प असेल किंवा लातूर ते गुलबर्गा हे नवीन रेल्वे असेल, खासदार साहेबांच्या पुढाकारातनं याला यश पण आलेलं आपल्याला दिसून येत आहे. आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत सुधाकररावजी श्रंगारे. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात. सर, या गोष्टीमध्ये आपल्याला नेमकं किती पाठपुरावा करावा लागला आणि आपल्याला अडचणी आल्यानंतरही आज लातूरमध्ये सर्वकडे रेल्वेचे ट्रॅक किंवा नवीन रूट पाहायला दिसून येणार आहे? खरं म्हणजे मी जेव्हा इलेक्शनला उभारलो आणि मी पूर्ण प्लॅन करून उतरलो होतो की मला जनतेला काय आश्वासनं द्यायचे, जनतेसाठी मी काय करू शकतो. या ठिकाणी नेमकं मला जाणून आलं की ह्या ठिकाणी रेल्वे हे खूप प्रश्न होता रेल्वेचा, की गुलबर्गा आणि लातूर ही रेल्वेची मागणी पहिल्यापासून ह्याच्यामध्ये होती, मागणीमध्ये होती. परंतु जेव्हा मी संसदेमध्ये गेलो आणि ह्या संसदेमध्ये गेल्यानंतर मी संसदेमध्ये हा विषय मांडला, लवकरात लवकर गुलबर्गा ते लातूर ही रेल्वे चालू व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. बऱ्याच वेळेस मी बोललो पी.सी. गोयल साहेबांना, आणि काल डायरेक्ट मुंबईवरनं आपले रेल्वेचे सर्व अधिकारी सर्वे करायला आले होते आणि त्यांनी सर्वे करून गेला काल. तर त्या ठिकाणी पूर्ण भातांगळी टू सुगाव टू नळेगाव टू निटूर टू निलंगा असं वाया असं गुलबर्गा होऊन असं जात आहे, म्हणजे निलंगा तालुक्यातनं. तर हे याचं काल पूर्ण सर्वे झालेलं आहे आणि हे काम करायला मला काही वाटलं नाही, एकदम इझी होतं. त्यांना काही थोडेसे चेंजेस होते, त्यांनी ते चेंजेस मी करून दिले त्यांना आणि हे 2 महिन्यामध्ये हे काम ड्रॉइंग हे ह्याला जाऊन अगदी पीयूष गोयल साहेबांच्या टेबलावर जाऊन पडेल आणि लवकरात लवकर या दोन वर्षाच्या हातामध्ये हे कामाला सुरुवात होईल. मला ह्याच्याबद्दल काही तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठपुराव्यानुसार आणि तेव्हा अभिमन्यूजी पवार यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या मागणीला यश धरत लातूर जिल्ह्यामध्ये पहिला बोगी प्रकल्पाचा प्रोजेक्ट हा निर्माण झालेला आहे. तर सर, याबद्दल काय सांगाल की पहिला बोगी प्रकल्प जो आहे याच्यामध्ये पहिली बोगी केव्हा बाहेर पडेल? साधारण पहिली बोगी मी कालच रेल्वे बोगीला मी व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर सोलापूरचे DRM आले होते त्या ठिकाणी आणि त्यांनी आणि मी त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्यांना विचारणा केली की बाबा पहिली बोगी केव्हा बाहेर पडेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, नेमके काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काही म्हणजे मेन मशिनरी नाहीत, काय नाहीत, म्हणजे तुमचं काम फास्ट का नाही चालत. तेव्हा त्यांनी आम्हाला, मी जेव्हा ते सर्वे केला, स्वतः प्रॅक्टिकली बघितलं आणि मी जेव्हा प्रॅक्टिकली बघितल्यानंतर त्यांनी मला काल आश्वासन दिलं DRM आणि तिथल्या तिथले प्रकल्प अधिकारी आहेत, तर त्याची पहिली बोगी ह्या येणाऱ्या मार्चमध्ये 100% आम्ही बाहेर काढू अशी मला पूर्ण शाश्वती दिले. आणि नक्की त्या ठिकाणी काल बघितल्यानंतर मलाही शाश्वती पटली की नक्की 100% ती बोगी मार्चमध्ये बाहेर पडेल. 8 महिन्याची गरज नाही आपल्याला. मार्च मीन्स आज डिसेंबर, 4 ते 5 महिन्यामध्ये बोगी बाहेर पडेल. सर, लातूरकरांची आणखीन एक आपल्याकडे मागणी अशी आहे की लातूर आणि मुंबई ही जी लातूरची अस्मिता असलेली जी रेल्वे आहे किंवा होती, याच्यासाठी आपण आणखीन पाठपुरावा काही केलेला आणि स्वतंत्र येणार आहे का? मी बिलकुल पी.सी. गोयल साहेबांना डायरेक्ट VC द्वारे बोललेलं आहे की लातूरचे जी बिदर जाते रेल्वे आणि बिदर ते लातूर टू परत मुंबई, नाही बिदर टू मुंबई टू लातूर आणि परत 3 दिवस आणि बिदर टू मुंबई 3 दिवस. तर मी जेव्हा पीयूष गोयल साहेबांना सांगितलं की ह्या रेल्वेला एवढी गर्दी असते की त्या ठिकाणी लोकांना उभारायला जागा मिळत नाही, बरोबर, तर त्या ठिकाणी मी एक रेल्वेची परत एक मागणी केली की लातूर आणि मुंबईसाठी एक नवीन रेल्वे सोडावी. यासाठी मी संसदेत आवाजही उठवला आणि पर्सनली त्यांना मी कॉन्टॅक्टमध्ये पण आहे. तर त्यांनी माझं जे बोलणं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे. ठीक आहे MP साहब, मैं इसके बारे में मैं जरूर सोचूंगा, स्टडी करके मैं आपको इसके ऊपर कार्रवाई करूंगा, उन्होंने मुझे शब्द दिया. सर, याच मागण्यांसह आणखीन एक मागणी आपण केली होती. लातूर जिल्ह्यामध्ये FM रेडिओ याची सुविधा लातूरकरांपर्यंत पोहोचावी आणि त्या गोष्टीला सर्व लातूरकर हे साक्षीदार आहेत.
तर सर याचं काम आणखीन किती प्रगतीपथावरती नाही, मी आलेलं असेल? ही विषय रेकॉर्डिंगला गेलेला आहे. हो. तर त्यांनी ह्याच्यावरती त्यांनी रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्याच्या पाठपुरावा आज करत आहे. परंतु ह्या कोविडमुळे आमचं संसदमध्ये परत अधिवेशन झालंच नाही आणि परत म्हणजे बोलता त्या ठिकाणी आलं नाही ह्या वर्षामध्ये. तर हा थोडा विषय पेंडिंग पडलेला आहे. कारण त्या ठिकाणी आज तुम्हालाही माहिती आहे संसद चालू नाही. जेव्हा कोविड जाईल, जेव्हा संसदेमध्ये जेव्हा अधिवेशन भरेल, तेव्हा नक्की ह्या विषयावरती मी जास्तीत जास्त कसं लवकर उभा करता येईल ह्या ठिकाणी FM केंद्र हे मी प्रयत्न करून मी जनतेला सगळ्यांना मी आवाहन करतो की बिलकुल मी आणल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ह्या ठिकाणी नक्की FM केंद्र होईल या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो. असं आम्ही वॉटर ग्रीडच्या माध्यमातून उजनी डॅमच्या पाण्याचा आम्ही प्रस्ताव आमच्या केंद्रातनं आणि आमच्या फडणवीस साहेबांना ह्या मंजूर केलेला आहे ऍक्च्युली. आणि वॉटर ग्रीडच्या माध्यमातून आम्हाला आपल्या लातूर शहराला पूर्ण 12 महिने पाणी मिळावं हा माझा केंद्रात पण प्रयत्न चालू आहे. आणि आपले मुख्यमंत्री CM साहेबांचे पण याला पॉझिटिव्ह आहेत त्याविषयी. परंतु काही कारणास्तव सध्या हा प्रोजेक्ट थांबलेला आहे. कारण सरकार खाली आमचं नसल्यामुळं थोडा हा प्रश्न मागं पडलेला आहे, थोडं बॅक साईडला गेलेला आहे. जर नक्की आमचं ह्या ठिकाणी जर प्रोजेक्ट जर आमचं सरकार जर ह्या ठिकाणी असतं तर नक्की हे प्रकल्प लवकरात लवकर चालू झाला असतं मला असं वाटतं. तर बघूया, कारण सगळ्याचा प्रश्न आहे, पुण्या एका पक्षाचा नाहीये प्रश्न, तर सगळ्यांचा आहे, सगळ्यालाच पाणी लागणार आहे. बरोबर, मला कोणावर ब्लेम नाही करायचं. परंतु त्यांनी जो प्रस्ताव दिला होता त्यावेळेस तर त्यांनी जर राबवला तर आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटणार नाही. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत लातूरकरांना कुठल्याही गोष्टीची कमतरता होऊ देणार नाही, असंच शब्द अभिवाचन लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकररावजी श्रंगारे यांनी केलेलं आहे. कुठलीही समस्या अडचणीला सोडवण्यासाठी मी कार्यरत असणारच आहे. यासाठीच आपण आपल्याला निवडून दिलेलं आहे. हेच हमी वाचन शब्द आपल्या समोर उपस्थित करत नितीन भाले, NB मराठी न्यूज, लातूर.